अरे मग ते सांगतो ना की देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला. नाव मुख्यमंत्र्याला करून देतो कोणी, मंत्र्याला करून देतो ना, भाजपमधल्या मंत्र्यांना करून देतो. आणि त्याच्या एकट्यामुळं, कारण त्याला कसं आहे, त्याला समाज संपला तरी चालतो, पण त्याचं वजन दिल्लीत राहायला पाहिजे असं आहे. आता गोरगरिबाला त्रास दिलं, दिल्लीत वजन राहील कसं? दिल्लीत वजन राहील कसं? त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो, पण मराठीने आलं आणलं ते देणार नाही, पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं. आणि तुला वाटत असेल मी हडून आणून कार्यक्रम करीन, हल्ला करायला प्राण जातात, ते डोक्यातला काढून टाकलेलं बरं नाही. कारण प्रत्येक वेळेस लोक तुमच्या मार सुद्धा खात नसेल मग. कारण आम्ही सगळे आम्ही काय जन्म तुमचा समाज खायला नाही, आमच्या आईला आणणार आहोत. तुमच्या आईला आणणार तुम्ही नाही बोलणार माहिती का? तुमचा जो माईक तो तुमचा बुम माय डोक्यात घालता. त्या पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला? तशी माया आहे, तुम्हाला माया आहे ना. बार बार स्वप्न नसतं आणि ते स्वप्न बघू नये. पुन्हा खाली गेल्याला कधीच वर येता येणार नाही पोलिसांना. एकदा राजकीय करिअर म्हणून खाली गेला गेला. माझी शेवटची विनंती, तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसी आरक्षण मराठा आणि कोणती याचे कायदा पारित करा, तिन्ही त्याच्यात लागू करा, तिन्ही त्याची अंमलबजावणी करून टाका. सगळे सोयऱ्याला आता 1.5 वर्ष झाले ती अंमलबजावणी घ्या. नुसतं ओबीसी करून ओढून मराठ्याचं वाटलं नाही करू शकत तुम्ही. आम्ही ओबीसीचं आम नाही देणार नाही देणार आम्हाला मारतो काय म्हणतो. त्याच्यामुळे नुसतं ओबीसी समोर नका, तर मराठी सुद्धा सांभाळा. तुम्हाला मराठी सुद्धा जमलेले आहे. नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते. पुन्हा पहिल्यासारखा सुरू होईल बंदी. म्हणून ती वेळ येऊ देऊ नका. आणि तिथं बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोराला सांगतो, आझाद मैदानाला या, तिथला रस्ता मोकळा करा, तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा. संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोरांना ठेवा. आणि जवळ जे आपले 4-2 पोरं झाले तिकडं त्यांना समजून सांगा का आपल्याला लगेच जा इथं तुमच्या माझ्याजवळ दुसरे गळ्यात तुम्ही घेऊ नका. रे तुमच्या जिल्ह्याच्या असलेलं बघ कोणत्या जिल्ह्याचे पोरं आहेत जर तिकडे जाऊन या. आपण 2-4 जण घेऊन जा. फिरते का बघा, कुणी नाशिकचं कुणी आहे का बघा, शेवळे घेऊन जा. मी पोरांना एका आठवणीनं पुन्हा शेवटचं सांगतो आता बरं का. बार तुम्हाला उपोषणात आणायला नका लो. गोरगरीब मुंबईच्या मराठा हे जे गोरगरीब आहेत त्यांना त्रास होता कामा नये. इथं जे कुठंतरी उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलावरती पूर येतं, त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला नेऊन लावा. आणि पोलिसाला सरकारला सांगणं तुम्ही त्यांना मैदान द्यायला म्हणून त्या गाड्या लाविना. तुम्ही तिकडे वाशीला पोर असल्याने त्यांना म्हणलं वाशीला लावा. तुम्ही पोराला सांगता की तुम्ही बीएमसीला लावा, तुम्ही बीएमसीला लावा म्हणून सांगता. किंवा तुम्ही ते काय कोणती बीपीची तिथं लावा म्हणता, तुम्ही शिवडी लावा म्हणता. पोरांची पोगायला आला त्याला म्हणता माघारी जा. म्हणून ते पोर रोड मारायचे. ही चूक सगळी सरकारचे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेचे ठराविक. ते तिकडून वाशिवून इकडं पोलिसांना इकडं देत नाही, इथून वाशिला झाले पोरांनी मग ते नाही घालू. नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या. गाड्याला पोलिसांना सांगतो त्यांना मार्केट द्या. इथं शिवडीला मार्केट जवळ ते देऊन टाका. पोराला तुम्ही तिकडून बोलून घेता, इकडून वाशीला जमा. वाशीला गेलं वाशीच्या मध्ये मार्केट नाही, इथं ग्राउंड नाही. कुठं लावायच्या पोराच्या गाड्या? त्यामुळे तो मैदान खुले करून द्या लवकर पोलिसच. आणि त्या जे तो कुठं थांबले ना सामान्य मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे. पोरांनी गाड्या मैदानात नेऊन लावा. आता नाही बोलत मला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.